SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मस्त भाजी बनवूया आपण अंड्याची। तवा तापला आहे, मी याच्यात खोबरं टाकते, खोबरं लावून बनवते। ओलं खोबरं आहे, भाजून घेऊया आपण छान। खोबरं भाजल्यानंतर मग आपण कांदा पण भाजून घेऊया। आता खोबरं काढून घेते मी। आम्ही असा मसाला भाजून अंड्याची भाजी बनवतो, मस्त गिरवीवाली। चपाती सोबत पण खाता येते, भाताबरोबर पण खाता येतं। मग आम्ही असं भाजून भुजून बनवतो, छान रसावाला होतं। आता कांदा पण भाजून झाला आहे, मी धने टाकलेत, धने पण भाजून घेऊया। आता याच्यात मी 5-7 लसणच्या कळ्या घेतल्या आहेत, एक मिरची घेतली आहे, हिरवी मिरची, चवीला चांगलं लागतं। थोडंसं तेल टाकून आपला काळा मसाला कसा भाजतो तसं, पण मी जास्त नाही भाजत, असं थोडंसं कच्चापणा जाईल तवरच भाजते मी। रसावाली भाजी मी अशीच बनवते, मटणाची मच्छीची। पण मटणाला आपण ओलं सुकं खोबरं लावते मी, मच्छीलाही ओलं खोबरं लावते। आता काढून घेऊया आपण एका ताटामध्ये। मी अख्खे खडा मसाला नाही घातला आहे, माझ्याकडे मी घरी बनवलेला आहे गरम मसाला, तो टाकणार आहे वरून। मग त्याला काय भाजला नाही मी। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झालं आहे, आता हा मसाला सगळा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि याच्यात लागणारे वस्तू आपण टाकूया, जसं की हळद। आता हळद घेते, जिरं टाकते थोडंसं, मसाल्याच्या हिशोबाने टाकायचं, चवीप्रमाणे मीठ घेऊया। थोडंसं आलं होतं ते टाकलं आहे मी, आलं लसूण सगळं टाकायचं, भाजीला चव चांगली येते। पाणी घालून वाटून घेऊया आपण छान। जरा घट्ट बसून गेलं आहे ना, गरम झालं ते। हे बघा, छान असा मसाला झाला आहे आपला वाटून। आता आपण हे बघा, मसाला छान बारीक झाला आहे वाटून। आता आपण फोडणी घालूया। पहिले अंड्याला आहे ना थोडंसं तेलामध्ये परतून घेते मी, ह्याच तेलात आपल्याला बनवायचे आहे। भाजीला पण फोडणी याच्यातच घालणार। आता मी अंडे टाकून घेते आणि 3-4 जणी आहेत, ते 2-2 अंडे होऊन जातात छान। आपल्या हिशोबानं 2 लागले तर 2 खायचे, 1 लागलं तर 1 खायचं। पण मी आपले 6 ते 7 अंडे घेतले आणि हे फोक्स आहे ना, त्याच्यानं मी अंड्यांना असे खड्डे करून घेतले आहेत। हे दाखवते तुम्हाला, पहिलेच करून घेतलेले मी। आता काढून घेते अंडे। आता याच्यात मी बटाटे घालणार, बटाटे पण परतून घेते। कच्चे बटाटे याच्यात चांगले वाफून जातात ते पण असे छान असे परतून घेऊया बटाट्याला। आमच्याकडे आहे ना आंबट वस्तू कमी खातात, जास्त चिंच वगैरे जास्त वापरत नाही। चटणी बनवलं त्याच्यातच टाकते। आता मी हे मोठा एक साईजचा टमाटर आहे ना, तो पण कापून घेतला आहे, ते पण टाकून दिला। याच्यात शिजून जाणार। थोडंसं मीठ घातलं कारण की बटाटे आणि टमाटर एकदा शिजून जाते म्हणून। थोडासा कढीपत्ता टाकला आहे मी आणि मसाला तर आपण भाजून घेतलेलाच होता, तो काय कच्चा राहणार नाही, पण याच्यात एकदा मी परतून घेणार आहे। चांगलं मिक्स करूया। आता याच्यात काय मसाला लागणार, जो आपल्याला लागतो तो मसाला घालते मी, जसे की लाल मिरची, गरम मसाला, थोडासा जिरा पावडर, हे मी घरची मिरची आहे माझी, लाल मसाला, थोडीशी काश्मीरी मिरची, दोन्ही मिक्स आहेत ते, थोडंसं जिरा पावडर आणि गरम मसाला टाकते। गरम मसाला एकदम स्ट्रॉंग आहे एकदम।
जिरा पावडर टाकले आणि आता गरम मसाला टाकला आहे. आता छान असे मिक्स करून घेऊया. पाणी घालते, जे बटाटे पण शिजतील आणि आपला मसाला पण परत शिजून जाईल. छान मसाल्याला चव येते. मग तुम्ही कशी बनवता अंड्याची रसावाली भाजी कमेंटमध्ये सांगा मला. आता एक उकडी झाली की मग आपण अंडे टाकूया. बघा छान असं उकडी आली आहे, तेल पण सुटलं आहे. तेवढंच तेलमध्ये बनवलं आहे मी. आधी टाकलेले अंडे फ्राय केलेत, बटाटे फ्राय केलेत. बघा बटाटे पण छान असे शिजलेत. आता याच्यात आपण अंडे टाकूया. थोडेसे कोथिंबीर मला मध्ये टाकायची सवय आहे मसाल्यामध्ये. आता आपण अंडे टाकून दिलेत. आता तुम्हाला किती गिरवी पाहिजे त्या हिशोबानं पाणी टाकून गिरवी कमी जास्त करू शकता. आता हे मसाला वाटलेलं भांडं आहे मिक्सरचं, ते त्याच्यात मी कालवलं आहे. हे बघा, आता आम्हाला रसावाला पाहिजे आहे म्हणून जरा जास्त रसा बनवणार आहे. मसाला पण सावटा आहे ना. हा अंडा मसाला आहे, थोडासा टाकला आहे. एक पाकिटमधून अर्ध पाकिट टाकलं आहे. आता याला एक चांगली उकडी येऊ द्यायची, मग गॅस बंद करायचा. अर्धच झाकण ठेवायचं. पूर्ण झाकण ठेवल्यानंतर भाजी ओतून जाते खाली. हे बघा छान अशी भाजी झाली आहे. किती गिरवी पाहिजे त्या हिशोबाने ठेवा तुम्ही. आता आम्हाला एवढी गिरवी तर लागणारच आहे. आता कोथिंबीर घालते. तुम्हाला नक्की आवडणार. कमेंट, लाईक, शेअर, सबस्क्राईबर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही मला. थँक्यू.